नमस्कार मित्रांनो, मी सुरेश सावरे तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन सेशनमध्ये मनापासून स्वागत करतोय। आणि आजचा जो आहे तो कम्प्लिटली न्यू सेशन असणार आहे, ज्यामधून आपण एक नवीन आपला क्रॅश कोर्स चालू करणार आहे। आणि जसे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता रिसेंटली सगळ्या 12वीच्या एक्झाम्स देखील झालेले आहेत। आणि दुसरं हा जो टाईम पिरियड आहे म्हणजे ह्या वर्षी देखील म्हणजे SSC GDचं टाईम टेबल जर तुम्हाला त्याबद्दल थोडीफार माहिती असेल तर येत्या डिसेंबर महिन्यामध्ये देखील नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यामध्ये पण काय होणार आहे तर SSC GDची जाहिरात येणार आहे। दुसरं त्याचनुसार जो म्हटला तर पोलीस भरतीचे जे नोटिफिकेशन आहे तो देखील जाहीर होण्याचा जो माहोल आहे ते वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे। आणि त्यांच्या दिलेल्या टाईम टेबलनुसार एक तर मार्च महिन्याच्या ह्या महिन्यामध्ये किंवा नेक्स्ट महिन्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात देखील येणार आहे। आणि तिसरं त्यानंतर असेल कुठले तर MPSCचा जो अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्याच्यानुसार त्यांना देखील जर टाईम टेबल बघितलं असेल तर माझ्या म्हणजे अकॉर्डिंग टू ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा कंबाईनची ॲडची जाहिरात जी आहे ती तुम्ही त्या टाईम टेबलमध्ये बघू शकता। तर एकंदरीत काय तर ह्या वर्षी तुम्हाला पुन्हा एकदा नवीन तिन्ही एक्झाम्स ज्या आहेत त्या जाहिरात ज्या आहेत त्या निघणार आहेत। पण हा जो टाईम पिरियड आहे लक्षात ठेवा, हा टाईम पिरियड सगळ्यात महत्त्वाचा असतो की जर तुम्हाला ती पोस्टमध्ये तुमचं सिलेक्शन व्हायचं असेल तर तुम्हाला जो अभ्यास आहे तो आत्तापासूनच चालू केला पाहिजे। आणि जसं मी नेहमी म्हणतो तुम्हाला की तुमचं जर सिलेक्शन व्हायचं असेल तर ज्या दिवशी तुम्ही पेपरला जाताय त्याच्या 1 वर्ष आधी म्हणजे जर तुम्ही पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये जात असाल किंवा फेब्रुवारीमध्ये जर एक्झामला जात असाल तर त्याच्या हा जो फेब्रुवारी मार्च महिना आहे या महिन्यापासून तुमची तयारी जी आहे ती तुमची चालू झाली पाहिजे। आणि तरच तर चान्सेस असतात की तुम्हाला जो ती एक्झाम आहे ती फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुमची क्रॅक होऊ शकते। पण जर तुम्ही जाहिरातची वाट बघत बसला मग जाहिरात येऊ दे मग आपण अभ्यासाला चालू करूया तर लक्षात ठेवा ते जी प्रोसेस आहे ती जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्यासाठी सिलेक्शन तुमचं त्यामध्ये अजिबात होऊ शकत नाहीच म्हणतोय मी, कारण त्यासाठी अपार प्रयत्न करावे लागतात आणि त्यासाठी तो वेळ आहे तो तुम्हाला अपुरा हा 100% पडतोच। त्यामुळे तयारी जी आहे ती आत्तापासूनच तयारी तुम्हाला करायची आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण हा जो क्रॅश कोर्स आहे तो आपण एक चालू करणार आहे जो असणार आहे कोणता तर येणारी पोलीस भरती SSC GD आणि MPSC कंबाईन किंवा गट ब गट क म्हणू शकताय तुम्ही MPSC मधले। तर ह्या तिन्ही एक्झाम्सना अनुसरून कन्सिडर करून आपण हा क्रॅश कोर्स जो आहे तो आपला चालू करणार आहे आजच्या सेशनपासून। आणि आता तुम्हाला जसं माहीत असेल आणि हा जो क्रॅश कोर्स असणार आहे तो असेल आपल्या कुठल्या तर अंकगणित ह्या विषयाच्या संदर्भातला, म्हणजेच गणित विषयामधले ह्या तिन्ही एक्झामची जी तयारी आहे ती आपल्या ह्या क्रॅश कोर्समधून आपण करून घेणार आहोत। माझा तुमच्या डोक्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न असेल की ह्या तिन्ही एक्झामची तयारी एकाच क्रॅश कोर्समधून किंवा ह्या एकाच सेशनमध्ये तुमची कशी पद्धतीनं होणार आहे। त्या लक्षात ठेवा, कोणत्याही एक्झाम्स तुम्ही द्या, आपल्या स्टेट एक्झाम द्या, सेंट्रल एक्झाम द्या किंवा आणि कुठलीही, त्यामध्ये जो गणित विषयाचा जो सिलेबस असतो तो लक्षात ठेवा सगळ्यांचा सिलेबस एकच आहे। फक्त विचारण्याची जी पद्धत आहे म्हणजे पोलीसला भरतीला आला तर तुम्हाला एकदम सोपे प्रश्न बघायला मिळतील। SSC GDला म्हटला तर पोलीस भरतीपेक्षा थोडेसे अवघड आणि वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात। कंबाईनला तुम्ही पोलीस भरतीच्याच रिस्पेक्टिव्ह जज करू शकताय, कारण ह्या वर्षीचा जो 2 फेब्रुवारीला जो पेपर झाला आहे तो तुम्ही बघू शकता। त्यामधले जे 20 मार्कातले आपल्याला जे गणित बुद्धिमत्ताचे जे प्रश्न आहेत ते त्यानुसार जी लेवल आहे ते तुम्ही एकदा अंदाज घेऊ शकता की काय लेवल विचारले गेलेले आहे, म्हणजे त्याला अकॉर्डिंग तुम्ही पोलीस भरतीला तुम्ही मॅच करू शकताय। त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला MPSCच्या कंबाईन पेपरमध्ये पण बघायला मिळतील। त्यामुळे सिलेबस आपला तुम्हाला कुठलाही वेगळा नाही, सिलेबस तोच शिकायचा आहे। फक्त जसजसं आपला एक टॉपिक होत जाईल तसतसं आपण तुम्हाला जे PYQ क्वेश्चन्स असतात मग ते पण आपण ह्या आपल्या क्रॅश कोर्समध्ये घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पण एक क्लॅरिटी मिळेल की जो आपण सिलेबस शिकतोय आणि मला पेपरला काय विचारलं जाणार आहे ह्या दोघांमधला जो डिफरन्शिएट आहे जेवढा लवकर तुम्ही समजून घेशील तेवढा लवकर तुम्हाला अभ्यास करायला काय होईल लक्षात ठेवा मदत होणार आहे। कारण जो मी अभ्यास करतोय आणि जे मला पेपरला विचारलं जाणार आहे जे टाईपचे क्वेश्चन्स आहेत यामध्ये जर लक्षात ठेवा पॅरलल समानता असेल तर तुम्हाला एक्झाम क्रॅक करणं एकदम सोपं जातं। मात्र जर तुम्ही अभ्यास वेगळा करताय आणि पेपरला काय वेगळंच पडतंय, जर या दोघांमध्ये जर तफावत बघायला मिळाली तर लक्षात ठेवा ते एक्झाम क्रॅक करणं थोडंसं तुम्हाला अवघड जाईल। आणि हे खास करून होणार आहे तुमचं SSC GDचे जे विद्यार्थी तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, कारण आपल्या स्टेट एक्झाममध्ये SSC GD जर म्हटला तर ही सेंट्रलमध्ये जाते। आणि तर तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये जर कुठे क्लास जॉईन करत असेल, कारण आता SSC GD पण मराठीतून झालेली आहे, आणि जर तुम्ही कुठे तर क्लास जॉईन करत असेल आणि तिथं जर मराठीतून तुम्हाला टीचिंग होत असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड टीचिंग घेणं फार महत्त्वाचं आहे। आणि हे आपण तुम्हाला ह्या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर SSC GDच्या तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे टू द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूमधून जे तुम्हाला टीचिंग मिळायला पाहिजे खास करून गणित विषयाचं ते सगळं आपण ह्या
क्रॅश कोर्समधून तुमचं क्लिअर करणार आहे. कारण लक्षात ठेवा SSC-GDला तो फार मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या या स्टेटीमध्ये, की जे तुमचं टीचिंग होतं ते पोलीस भरतीच्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला टीचिंग केलं जातं आणि पेपर जो आहे, पेपरचा जो पॅटर्न आहे तो थोडासा वेगळा आहे आणि त्या दोघांमध्ये जर काही वेगळेपणा आला तर त्या विद्यार्थ्याचा जो अटेम्प्ट आहे तो तुमचा म्हणजे नाहीसा होतो. तुम्ही कुठेतरी जाता 20 पैकी 8 ते 10 क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला ह्या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून अजिबात होणार नाही. याची दक्षता आपण प्रत्येक वेळी ती तुम्हाला जसं आपण लेक्चर्स होत जातील तसे तुम्हाला ज्या त्यावेळी सांगितलं जाईल की या टॉपिकवरती क्वेश्चन कुठल्या एक्झामला विचारला जातो आणि कुठे विचारला जात नाही. हे सगळं तुम्हाला ह्या डिटेल ह्या क्रॅश कोर्समध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर शिकायला मिळणार आहेत. तर एक स्ट्रक्चरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तुम्हाला की कशा पद्धतीनं आपण हा क्रॅश कोर्स घेणार आहे, तर पहिल्या सगळ्यात महत्त्वाचं की आपण एकदम बेसिकपासून सुरुवात करायची आहे, संख्या टॉपिकपासून. आणि त्यानंतर प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला कोणकोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात, कुठल्या एक्झामला विचारले जातात आणि हे सगळं आपण तो टॉपिक कवर करताना तर घेणारच आहोत. आणि सगळ्यात शेवटी जसं तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन्स पण असणार आहे प्लस PYQ क्वेश्चन्स, असं हे दोघांचं एकत्रित कॉम्बिनेशन करून आपण हा प्रत्येक टॉपिक जो आहे तो आपण इथं काय करायचं आहे, क्लिअर करायचा आहे. चला तर मग आजच्या सेशनला चालू करू. सेशनला चालू करण्यापूर्वी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सर्वात महत्त्वाचं पहिला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत हे त्यांनी एक्झामची तयारी करतात, खास करून SSC-GDची, आणि त्यांना मराठी भाषेतून प्रॉपर सोर्स मिळत नाही लक्षात ठेवा, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना चॅनलची लिंक जी आहे ती शेअर नक्की करा, जेणेकरून इथून पुढचं जे काही आपलं अपडेट आहे लेक्चरचं ते तुम्हाला वेळोवेळी मिळून जाईल. आणि दुसरं म्हणजे आपल्या येत्या 10 मार्चपासून म्हणजेच उद्यापासून आपण नवीन बॅचेस चालू करतो आहे दोन्ही एक्झामसाठी. पोलीस भरती MPSCची अंकगणित बुद्धिमत्ता बॅच ती सेपरेटली असणार आहे आणि SSC-GDची बॅच, अशा 2 बॅचेस आपण उद्यापासून म्हणजेच 10 मार्चपासून चालू करतो आहे. आणि 10 मार्चला आपल्या SSC-GDचं पहिलं लेक्चर होणार आहे आणि SSC-GDचं त्या संदर्भातले दोन्ही पॅम्पलेट्स, अंकगणित बुद्धिमत्तेचं पॅम्पलेट तुमच्या स्क्रीनवरती आहे, डिटेल बघू शकता त्यामध्ये की कशा पद्धतीनं आपला एक्झाम स्ट्रक्चर असणार आहे किंवा हा जो बॅच जे आपण चालू करणार आहे ह्या बॅचमध्ये कोणकोणत्या गोष्टी होणार आहेत. आणि त्याचनंतर SSC-GDचं पण पॅम्पलेट तुम्ही बघू शकताय. तर SSC-GDच्या बाबतीत सांगायचं झालं तर क्लासमध्ये जे आपण टीचिंग घेणार आहे लक्षात ठेवा ते हिंदी भाषेतून आपलं लेक्चर्स होणार आहेत आणि हिंदी भाषेतून होण्याचे ते जे फायदे वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लेक्चरमध्ये आल्यानंतर सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी सांगितल्या जातील. कारण फायदे भरपूर आहेत जर तुम्ही हिंदी लँग्वेज सिलेक्ट करत असाल तर अशा संदर्भातले दोन्ही बॅचेस जे आहेत ते आपण 10 मार्चपासून चालू करतो आहे आणि त्या संदर्भातले पॅम्पलेट्स तुम्ही आत्ताच बघितले आहेत. आणि तसेच तुम्हाला त्याबद्दल काही शंका असेल क्लासच्या बाबतीमध्ये जर पॅम्पलेटवरती जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही बॅचबद्दलची अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला आपण चालू करा. आणि क्रॅश सेशन म्हणण्यापेक्षा आपल्या आजच्या क्रॅश कोर्सला आपण चालू करा. आणि आजचा जो टॉपिक आपण बघायचा आहे म्हणजे जो बेसिक टॉपिक आपण ज्याला म्हणतो गणित विषयाचा, तो असणार आहे कोणता आपला, तर संख्या. तर ह्या टॉपिकला आपण आजच्या चालू करायचं आहे. आणि हा जो संख्या हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये जर बेसिक बघायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संख्या जी आहे तर त्यासाठी एक अंक कन्सिडर करतो आपण, बरोबर. मग अंक जर म्हटला तर अंक जे असतात तर अंक काय साधा सिंपल एक नंबर घेतो आपण, डिजिट ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, तर हे जे अंक आहेत ते कुठले कुठले असतात रे, तर 0 ते 9. अंक कुठले कुठले आहेत तर 0 ते 9. मग 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे सगळे काय आहेत तर अंक आहेत. मग आता संख्या जी आहे आपली ती संख्या तयार कशी होते हे आपल्याला महत्त्वाचं आहे, किंवा संख्या म्हणायचं कशाला. ठीक आहे, तर त्याची डेफिनेशन जी आहे ती तुमच्या स्क्रीनवरती आहे. आणि ह्या बॅचमध्ये म्हणजे जसं तुम्ही सेशन बघत असाल सर्व विद्यार्थी, तिथं करायचं काय, तुम्हाला एक नोटबुक तुम्हाला घालायचे जी तुमची नवीन नोटबुक असली पाहिजे. जेवढे जास्त पेजेस 200 पानी तर मिनिमम असली पाहिजे, जास्तीत जास्त तुम्ही कितीही घालू शकताय. आणि त्यामध्ये जसं आपले सेशन्स पुढे जातील तसं तुम्ही स्वतःच्या तुमच्या नोट्स ज्या आहेत त्या तुमच्या तयार करायचे. प्लस आपल्या ज्या नोट्स हँड रिटन नोट्स ज्या आहेत माझ्या ते देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातीलच, पण एक स्वतःचं पण एक डाटा जो आहे ते तुम्ही स्वतः तयार करायचं आहे. आणि ज्या ज्या गोष्टी तुमच्या स्क्रीनवरती येतील त्या तुम्ही तिथल्या तिथं नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, तर म्हणजे त्यामध्ये जर पहिलं सांगायचं झालं तर अंक नोट करून घेऊ शकताय तुम्ही. अंक कुठले कुठले असतात तर 0 ते 9, 0, 1, 2, 3, 4 ह्या सगळ्यांना काय म्हटलं जातं, अंक म्हणतात. मग आता संख्येची डेफिनेशन जी तुमच्या स्क्रीनवरती आहे त्याला काय म्हणतात तर लक्षात ठेवा, 2 किंवा 2पेक्षा जास्त अंकांना मिळून संख्या तयार होते. म्हणजेच काय, आता आपले अंक जे आहेत ते 0 ते 9 पर्यंत आपला अंक आहेत. मग संख्या जी तयार होणार आहे त्यासाठी आपण डेफिनेशन काय लिहिल्या तर 2 किंवा 2पेक्षा जास्त अंकांना मिळून
म्हणजे जर समजा मी इथं काहीतरी 45 लिहिलं, ठीक आहे, तर आता ह्या संख्येमध्ये 2 अंक वापरलेले आहेत. कोणकोणते आहेत तरी ते 4 आणि 5. मग त्यामध्ये 4 आणि 5ला एकत्र करून ही संख्या तयार झालेली आहे आणि ह्याला म्हणतो की ते आपण तर 45 ही संख्या तयार झालेली आहे, बरोबर. म्हणजेच काय, आणि जर समजा दुसरा एक नंबर घेतला समजा काहीतरी 139, ठीक आहे. आता ह्या 139 मध्ये 3 अंक आहेत. कोणकोणते आहेत तरी तर 1, 3 आणि 9. म्हणजे इथं 3 अंकी संख्या तयार झाली. त्यानंतर जर समजा मी 4 अंक घेतले, समजा काहीतरी 2557, 2557. इथं बघा 4 अंक आहेत, सॉरी 3च अंक आहेत, पण एक अंक जो आहे तो 2 वेळा आलेला आहे. म्हणजेच कुठला 2, 5 आणि 7. आणि इथं ही जी संख्या तयार झाली आहे ती किती आहे तर 4 अंकी संख्या. म्हणजेच काय, हे जे संख्येचे जे प्रकार आपण म्हणतो, म्हणजे बेसिक म्हणतोय मी, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या, हे कशावर ठरतं आपलं, तर तुम्ही त्या संख्येमध्ये किती अंकांचा वापर करता. मग जेवढे जास्त अंक तेवढेच ती संख्या मोठी होत जाते तुमची, बरोबर. मग इथं बघा 2 अंकी आहे, 3 अंकी आहे, 4 अंकी आहे, मग ती 5 अंकी पण होऊ शकते. आणि जर समजा तुम्ही साधा सिंपल एकच अंक लिहिला, म्हणजे हे 8 लिहिलं फक्त, तर लक्षात ठेवा 8 ही एक संख्या पण आहे आणि 8 हा तो एक अंक पण आहे. म्हणजेच काय, तर ही 8ला काय एक अंकी संख्या म्हणतो आपण आणि 8 हा अंक पण आहे. मग अशाच बाबतीत जर समजा तुम्ही नुसतं 5 लिहिलं तर सेम हे 5 हा अंक पण आहे आणि संख्या पण आहे. आणि ह्या बेसिसनुसार किती अंकी संख्या जी आहे ती तयार होते आपली. मग 2 अंकी, 3 अंकी, 4, 5, 6 ह्या पद्धतीनं. क्लिअर आहे. तर संख्या जी आहे ती या पद्धतीने तयार होते. आणि आता जो आहे पुढचा पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे कुठला असणार आहे तर संख्येचे प्रकार. मग त्या संख्येचे प्रकार आपल्याला बेसिक माहीत आहेत कुठले कुठले, ते नैसर्गिक, पूर्ण संख्या, समसंख्या, मूळ संख्या एक असते, संयुक्त संख्या असते, परिमेय, अपरिमेय. तर ह्या सगळे संख्येचे जे प्रकार आहेत हे टोटल त्यामध्ये आपण एक 1 बाय 1 आपल्याला बघायचे आहेत, ठीक आहे. तर त्यामधला सगळ्यात पहिला जो आहे तो म्हणजे कुठला आहे तर आपला तो नैसर्गिक संख्या, ठीक आहे. तर नैसर्गिक संख्येची जी व्याख्या आहे ती तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय लिहिले बघा तिथं. तर जसं म्हटलं तुम्हाला व्याख्या किंवा एखादा पॉईंट जर तुमच्या स्क्रीनवरती येत असेल तर नोट करून ठेवत जावं तिथल्या तिथं लगेच. पुढचा प्रकार तुम्ही टाकलाच असेल, संख्येचे प्रकार आपल्याला बघायचे. त्यामधला पहिला तो आहे कुठला तर नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येची जी डेफिनेशन आहे ती तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय लिहिले बघा तिथं, तर ज्या संख्यांचा वापर दैनंदिन जीवनातील वस्तू किंवा गोष्टी म्हणू शकता त्याला मोजण्यासाठी केला जातो अशा संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं, समजा कुठलेही काहीतरी एक बेंचेस असतील किंवा विटा आहेत किंवा पेन्स आहेत, तर कुठल्या पण वस्तू किंवा गोष्टी जर मोजायच्या असतील तर लक्षात ठेवा त्याची जी सुरुवात आहे ती आपण 1 पासून करतो, बरोबर. म्हणजे समजा काहीतरी 10 विद्यार्थी आहेत आणि 10 विद्यार्थ्यांना आपण मोजायचं आहे तर सुरुवात लक्षात ठेवा आपण 1 पासून करतो. एक पहिला विद्यार्थी, दुसरा, तिसरा, चौथा, अशा पद्धतीनं आपण त्यांचं काय काउंटिंग करत असतो. म्हणजेच कुठल्याही संख्या ज्यांचा वापर तुम्ही मोजण्यासाठी करता आणि त्या संख्यांना काय म्हटलं जातं तर नैसर्गिक संख्या. मग त्यामध्ये सुरुवात जी आहे ती लक्षात ठेवा नेहमी. नैसर्गिक संख्यांची जी सुरुवात आहे ती कशापासून, जसं म्हटलं तुम्हाला, पहिला जो नंबर आपण वापरला तो कुठला वापरला तर 1 वापरला. 1 पासून आपण काउंटिंग करतो. 1 नंतर किंवा दुसरा म्हणतो आपण 2, 3, 4, 5, 6 आणि हे काय रे वाढत जातं आणि हे वाढतं कुठपर्यंत तर n पर्यंत वाढत जातं. मग त्याच्याच खाली व्याख्या लिहिली असेल, त्याच्या खाली हे एक्झाम्पल लिहू शकताय. नैसर्गिक संख्यांची जी सुरुवात आहे ती नेहमी 1 पासून होत असते. 1, 2, 3, 4, 5. नैसर्गिक संख्यांमध्ये 0 हा नंबर लक्षात ठेवा येत नाही. क्लिअर आहे. तर काय, नैसर्गिकमध्ये 0 नंबर येत नाही. सुरुवात जी आहे ती 1 पासून होते. म्हणजेच ज्यांचा वापर, आणि हे n जे वापरतो आपण कशासाठी वापरले लक्षात ठेवते तर ते जे वापरले ते इन्फायनाईट नंबर्स ऑफ, म्हणजे अनंत ज्याला म्हणतो आपण, कारण ह्या संख्यांना शेवट नाही, ते अनंत संख्या येतात नैसर्गिक संख्यांमध्ये, ठीक आहे. तर हा पहिला प्रकार जो आहे तो कुठला तर नैसर्गिक संख्या. दुसरा प्रकार तिथं नोट करा कुठला आहे तर तो पूर्ण संख्या, ठीक आहे. तर लक्षात ठेवा पूर्ण संख्येची जी व्याख्या आहे ती अशी प्रॉपर अशी कोणती नाही आहे. फक्त पूर्ण संख्यांमध्ये ज्याला होल नंबर्स देखील म्हटलं जातं, तर ह्याच्यामध्ये हिथं सुरुवात लक्षात ठेवा आपण 1 न केलेली आहे. त्याच्याऐवजी फक्त जर ती सुरुवात जर मी 1, 0 पासून जर केली तर ह्या सगळ्या संख्यांना काय म्हटलं जातं तर पूर्ण संख्या असे म्हणतात, ठीक आहे. ह्याची डेफिनेशन अशी नाही आहे कोणती, फक्त काय त्या नैसर्गिक संख्यांची सुरुवात जर तुम्ही 0 पासून करत असेला, एकच नंबर फक्त वाढवायचा आहे. नंबर म्हणण्यापेक्षा अंक म्हणू शकताय. 0 पासून जर त्यांना मोजलं तर त्या सर्व संख्यांना काय म्हटलं जातं पूर्ण संख्या, होल नंबर्स असं म्हटलं जातं.
क्लिअर आहे. फक्त काय एक शून्य तुम्हाला वाढवायचं आहे नैसर्गिकमध्ये, तयार काय होतात, पूर्ण संख्या तयार होतात. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढचा प्रकार आपण बघूया कोणता आहे, तर तो समसंख्या. ठीक आहे. त्याची डेफिनेशन तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय म्हणजे कशाला म्हणतात समसंख्या, तर डेफिनेशन स्क्रीनवरती आहे. काय लिहिलं बघा तिथं, तर दिलेल्या संख्येतील एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्यांना समसंख्या असे म्हटले जातं. सम म्हणजेच काय, तर त्याचा जो युनिट प्लेस आहे, एकक स्थान ज्याला म्हणतो आपण, म्हणजेच एक्झाम्पलसाठी समजा मी इथं नंबर लिहिला कोणता पण 352 हा नंबर लिहिला. मग डेफिनेशन काय, व्याख्यानुसार काय लिहिले आपण, एकक स्थानी तिथं काय लागतात 0, 2, 4, 6, 8 हे अंक पाहिजेत. म्हणजे तिथं जे एकक स्थान म्हणजे कुठलं असतं रे, संख्येच्या सगळ्यात उजवीकडचा जो नंबर असतो, तो संख्येच्या सर्वात उजवीकडचा अंक, त्याला काय म्हटलं जातं, तर एकक स्थान. मग हा जो एकक स्थान आहे जिथं आपण अंडरलाईन केलेले, इथं जे नंबर्स आहेत ते काय काय पाहिजेत, तर 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्यांना काय म्हणतो आपण, समसंख्या म्हणतो. ठीक आहे. त्याच पद्धतीने समजा अजून एक एक्झाम्पल घेतलं, काहीतरी समजा 148 घेतलं तर एकक स्थानी किती आहे रे, 8 आहे. ठीक आहे. पुढचा नंबर जर घेतला काहीतरी 456 घेतला, एकक स्थानी किती आहे, 6 आहे. तर 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठला तरी एक अंक पाहिजे असेल तर त्या संख्यांना आपण काय म्हणतो, समसंख्या असे म्हणतो. ठीक आहे. चलो पुढचा चौथा प्रकार जो आहे तो कुठला, समच्या विरुद्ध असतो, तो म्हणजेच कुठला, तर विषम संख्या. मग व्याख्या समान आहे बघा, फक्त आपल्याला तिथं अंक बदलायचे आहेत. व्याख्या तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय लिहिले तिथं, तर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. तेवढाच बदल आहे. काय, इथं जसं म्हटलं तुम्हाला समसंख्येला 0, 2, 4, 6, 8 लागतात, त्याच पद्धतीने विषमला काय काय लागतात, 1, 3, 5, 7, 9. मग एक्झाम्पल लिहायचं झाले तर तिथं समजा पहिला लिहिला आपण 411, एकक स्थानी किती आहे रे, 1 आहे, विषम संख्या आहे. समजा दुसरा नंबर लिहिला 1003, एकक स्थानी किती आहे, 3 आहे, विषम संख्या आहे. त्यानंतर जर समजा काय लिहिलं आपण 515 किंवा 155 घ्या, एकक स्थानी किती आहे, 5 आहे. मग हे जे नंबर्स आहेत ह्यांना काय म्हटलं जातं, तर विषम संख्या असे म्हणतात. क्लिअर आहे. समसंख्येला 0, 2, 4, 6, 8 सिंपल लक्ष ठेवा. विषम संख्येला काय, तर 1, 3, 5, 7, 9. तर ह्या ज्या संख्या आहेत यांना काय म्हणतो आपण, विषम संख्या असे म्हणतो. मग आता एक बेसिकमध्ये जर सांगायचं झालं, ह्या दोघांमध्ये जर एक रिलेशन पाहिजे असेल, म्हणजे ते माहीत असावंच, कारण ह्याच्यावर आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये वापर लागणार आहे, खास करून सरासरी टॉपिकमध्ये. मग त्याच्यामध्ये समसंख्या आणि विषम संख्या यांचं आपापसामध्ये रिलेशन काय असतं. आपापसाचं रिलेशन म्हणजे समजा कन्सिडर करा, ह्या नैसर्गिक संख्या आहेत, समजा 1 ते 100. ठीक आहे. 1 ते 100 आपण कुठल्या नैसर्गिक संख्या जर घेतल्या तुम्ही 1 ते 100 पर्यंतच्या, मग ह्या 1 ते 100 नैसर्गिक संख्यांमध्ये समसंख्या किती असतात आणि विषम संख्या किती असतात. मग या संदर्भातलं जसं तुम्हाला माहिती आहे, किंवा एकदम 100मध्ये न जाण्यामध्ये समजा साधं सिंपल घ्या 1 ते 10मध्ये. मग 1 ते 10मध्ये समसंख्या आपल्याला माहिती आहे कुठल्या कुठल्या, तर 2, 4, 6, 8 बरोबर. कुठल्या घेतो आपण, तर 2, 4, 6, 8 आणि शेवटची एक कुठली, तर 10 एक असणार आहे 1 ते 10मध्ये. मग ह्या 5 समसंख्या झाल्या. सेम विषम कुठल्या असणार आहेत, तर 1, 3, 5, 7, 9 बरोबर. मग काय मिळालं आपल्याला, तर 1 ते 10मध्ये जर तुम्ही बघितले तर काय काय मिळाले, 5 समसंख्या मिळाल्या आणि 5 विषम संख्या मिळाल्या तुम्हाला, बरोबर. मग आता इथं 10 हा नंबर काय रे, टोटल आहे, एकूण नैसर्गिक संख्येचा नंबर आहे तो. मग ह्या 10मधले हे 5-5चं डिवायडेशन झालं, म्हणजे 5-5चा अर्थ काय, निम्म झालं ते. याचाच अर्थ तुम्ही जेवढ्या काही नैसर्गिक संख्या घेशील, टोटल कितीही असो, त्याच्या निम्म्या ह्या काय असतात, तुमच्या समसंख्या असतात आणि निम्म्या नैसर्गिक संख्या विषम संख्या असतात. मग त्याच पद्धतीनं जर 1 ते 100 मी नैसर्गिक संख्या घेतल्या तर लक्षात ठेवा, ह्या 1 ते 100मध्ये माझ्या 50 समसंख्या असतील आणि 50 विषम संख्या असणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे हे लॉजिक लक्षात ठेवा. सम आणि विषमच्या बाबतीमध्ये टोटल नैसर्गिक संख्या तुम्ही कितीही घ्या, त्यामध्ये निम्म्या सम असतील, निम्म्या विषम असतील. तर लक्षात ठेवा, हा टोटल नंबर आला पाहिजे बरं का. म्हणजेच काय, जर समजा तुम्ही 1 ते 50मध्ये आला, 1 ते 50मध्ये 25 सम मिळतील, 25 विषम मिळतील. पण जर समजा तुम्ही हा जो आकडा आहे तो जर बदलला, म्हणजे एखाद्याने समजा 1 ते 50 नाही घेतलं, 1 ते 51 घेतलं, तर लक्षात ठेवा त्या रिस्पेक्टिव्ह तुमचं निम्म वर्गीकरण होणार नाही.
ठीक आहे, कारण इथं आपण जे शेवटी जो नंबर घेतला आहे तो समसंख्येत घेतला आहे, लक्षात ठेवा. आणि निम्म जर म्हणला तर समसंख्येलाच निम्म्या स्वरूपात तुम्ही वाटप करू शकता. आणि विषम संख्येला म्हणजे समजा काहीतरी 9 नंबर घेतले तुम्ही, 9ला तुम्ही निम्म करू शकत नाही. म्हणजे 9च्या निम्म्या संख्या किती नाही सांगता येत. त्यामुळे जर समजा जसं तुम्हाला म्हटलं 1 ते 51 जर तुम्ही नैसर्गिक संख्या घेतल्या, 1 ते 51 नैसर्गिक संख्या घेतल्या, तर त्यानुसार तुमच्या सम वेगळ्या येतील आणि विषम वेगळ्या येतील. दोघांची संख्या समान राहणार नाही. हे जास्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे, कारण हे कोणीही सांगू शकतं. 1 ते 100 घेतला, 50 सम येतील, 50 विषम येतील. पण जर तो 100 आकडा बदलला, त्याच्याऐवजी जर 102 केलं, 101 केलं, 50च्या ऐवजी 51 केलं, 52 केलं किंवा 56 केलं, 57, 58 कुठलाही नंबर करा तुम्ही, तर त्यावेळी तुम्हाला हे काउंटिंग जे आहे ते तुमचं नीट झालं पाहिजे. एवढीच तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जर हे समसंख्येतच आला तर लक्षात ठेवा काय, तर दोघांमध्ये तुम्ही निम्म वर्गीकरण करू शकता. क्लिअर आहे? ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रकार आपल्याला बघायचा आहे 5 नंबरचा, तो आपला असणार आहे कोणता, तर मूळ संख्या. तर पुढचा प्रकार बघू आपण संख्येचा, तो कुठला आहे, तर मूळ संख्या. तर आता मूळ संख्येची डेफिनेशन जी आहे ती 2 पद्धतीने सांगितली जाते. एक म्हणजे ती भाग जाण्याच्या बाबतीमध्ये पण, आणि दुसरी असते ती भाग न जाण्याच्या बाबतीमध्ये. तर ते मूळ संख्येची डेफिनेशन आहे ती तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय लिहिलं बघा तिथं, ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जात असेल तर त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. मग ही जी डेफिनेशन आपण जी तुमच्या स्क्रीनवरती आहे ती आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहिली आहे, भाग जाण्याच्या माध्यमातली आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच जर अशी कुठलीही संख्या ज्या संख्येला फक्त 1 आणि तीच संख्या म्हणजे स्वतःच ती कुठली पण संख्या घ्या तुम्ही, या दोघांनीच त्या संख्येला भाग गेला पाहिजे, असं जर होत असेल तर त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हटले जाते. किंवा काही काही पुस्तकामध्ये तुम्ही असंही बघितलं असेल की अशा संख्या ज्या संख्येला इतर कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर, म्हणजेच ही भाग न जाण्याच्या बाबतीमध्ये, म्हणजेच 1 आणि ती स्वतः या व्यतिरिक्त त्या संख्येला दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग गेला नाही पाहिजे. म्हणजे ह्या दोन्ही पद्धतीने सांगितली जाते. दोघांचा अर्थ एकच आहे, फक्त एक भाग जाण्याच्या बाबतीत आहे आणि दुसरी असते ती म्हणजे भाग न जाण्याच्या बाबतीमध्ये. मग समजा एक्झाम्पलसाठी घेतला आपण, समजा काहीतरी 5 हा नंबर घेतला, तर कंडिशन काय, तर या 5 या संख्येला एकतर स्वतःनेच भाग जातो, बरोबर, 5ला 5नच भाग जाणार, 5 1 5. आणि सगळ्यात लहान संख्या म्हटला तर लक्षात ठेवा कुठल्याही संख्येला 1ने हा भाग जातच असतो. ठीक आहे, कुठलीही संख्या घ्या तुम्ही, त्याला 1ने जातच असतोय. आणि दुसरं म्हणजे ह्या 5ला फक्त 5नच भाग जातो. मग या दिलेल्या कंडिशननुसार ह्याच्या व्यतिरिक्त ह्या 5ला कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. किंवा त्याला अजून सोपं जर समजून घ्यायचं असेल तर ती जी संख्या आहे ती दुसऱ्या कुठल्याच संख्येच्या पाड्यात असली नाही पाहिजे. म्हणजे मग मला सांगा 5 ही जी संख्या आहे ती कुठल्या दुसऱ्या संख्येच्या पाड्यात असते का रे, तर नाही आहे. तर 5 ही संख्या एकतर स्वतः 5च्याच पाड्यातली संख्या आहे, त्यानुसार तर ही 5 ही काय रे, तर मूळ संख्या आहे. ठीक आहे. आणि दुसरं एक स्टेटमेंट तुम्ही बघत असेल तुमच्या स्क्रीनवरती, तर ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे की सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. क्लिअर आहे. सगळ्यात लहान मूळ संख्या जर म्हटला कुठली आहे तर ती 2 आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच 1 ही जी संख्या आहे ती मूळ संख्येच्या प्रकारात येत नाही. म्हणजेच जे तयारी म्हणजे मूळ संख्या ज्या आहेत जर डिटेलिंगमध्ये लिहायचं झालं तर लक्षात ठेवा पहिल्या संख्या असते ती 2 आहे, 2 नंतर 3, 3 नंतर 5, परत 7, 11, 13, 17 अशा पद्धतीने ह्या मूळ संख्या होत जातात. 17, 19, 23, 29, 31, 37, ठीक आहे, 41, 43 ह्या ज्या संख्या पुढे जर काउंटिंग करत गेला तर ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत या कसल्या प्रकारात येतात, मूळ संख्येच्या प्रकारात येतात. त्यानंतर अजून एक स्टेटमेंट तुम्ही बघत असशीला, 1 ते 100 मध्ये टोटल ज्या आपल्या 1 ते 100 पैकी या सगळ्यांमध्ये लक्षात ठेवा एकूण 25 एवढ्या काय मिळतात आपल्याला मूळ संख्या मिळतात. क्लिअर आहे. किती? 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत टोटल काउंटिंगमध्ये केला तर तुम्ही. क्लिअर आहे. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचं वाक्य एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून काय, तर लक्षात ठेवा 2 ही एकमेव अशी संख्या आहे जी म्हणजे ही एक तर मूळ संख्या तर आहे, म्हणजेच मूळ संख्या जी कुठली आहे तर ती समसंख्या आहे. क्लिअर आहे. म्हणजेच काय, 2 ही एकमेव अशी संख्या आहे जी समसंख्येत आहे आणि ती मूळ संख्या देखील आहे. लक्षात ठेवा इतर कुठलीही मूळ संख्या तुम्हाला समसंख्येच्या फॉर्मॅटमध्ये येणार नाही किंवा मिळणार पण नाही.
कारण समसंख्येची आपण व्याख्या जर बघितली, जर समसंख्येची अजून एक कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल, जर ती समसंख्या असेल तर त्या संख्येला 2ने भाग जातच असतो, बरोबर. म्हणजे तुम्ही 42 घ्या, 44 घ्या, समसंख्या आहेत म्हणजेच काय, तर या संख्यांना 2ने भाग जाणारच. त्यामुळे 2 ही एकमेव सम अशी संख्या आहे जी मूळ प्रकारामध्ये मोडली जाते. त्यामुळे हे देखील वाक्य लक्षात ठेवा, सर्वात लहान मूळ संख्या जर म्हटला तर 2च आहे आणि 2 ही अशी एकमेव मूळ संख्या आहे जी सम आहे. बाकी सर्व ज्या मूळ संख्या आहेत त्या लक्षात ठेवा, सगळ्या बाकीच्या त्या कशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळतील, त्या सर्व ज्या मूळ संख्या आहेत त्या विषम संख्या असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, फक्त 2 ही अशी आहे जी सम आहे, बाकी सर्व मूळ संख्या ह्या विषम आहेत. क्लिअर आहे. तर मूळ संख्येच्या बाबतीमध्ये तुम्हाला जास्त एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत किंवा जास्त जे स्टेटमेंट्स तुम्ही स्क्रीनवरती बघितले जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे, नोट करून घ्या. एकूण 1 ते 100पर्यंत 25 मूळ संख्या, 2 सर्वात लहान आणि 2 ही अशी एकमेव आहे जी सम पण आहे. क्लिअर आहे. चलो पुढचा प्रकार बघू आपण, मूळ संख्यानंतर पूर्णांक संख्या. ठीक आहे, पूर्णांक संख्येची लक्षात ठेवा डेफिनेशन अशी काही नाही आहे. पूर्णांक संख्येच्यासाठी तुम्ही अशी एक लाईन ड्रॉ करू शकताय, ज्याच्यामध्ये काय करा, मध्ये 0 नंबर असेल, राईट साईडला 1 2 3 4 आणि इथं असेल 5. अशा पद्धतीने फक्त एक लाईन ड्रॉ करून ठेवा तिथं, या पद्धतीनं -3 -4 आणि -5. ठीक आहे, तर ही अशी आपण लाईन नंबर ज्याला म्हणतो आपण नंबर लाईन. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा ही जी लाईन आहे ह्याच्यामध्ये आपण जसं पुढचा टाईप जो बघतोय तो कुठला आहे, तर पूर्णांक संख्येचा जो प्रकार आहे तो आपण बघतोय आता. पूर्णांक संख्या, मग ह्या पूर्णांकामध्ये लक्षात ठेवा ह्या शून्याच्या उजव्या साईडला एक नंबर्स असतात, इकडून 5 6 7 8 9 पुढं वाढत जाईल. त्याच पद्धतीने ह्या इकडं पण जाईल, -5 -6 ह्या पद्धतीनं. मग पूर्णांकाचे 2 प्रकार पडतात. शून्याच्या राईट साईडला हे जे नंबर्स आहेत ह्यांना लक्षात ठेवा कसले रे, तर धनपूर्णांक संख्या म्हटली जातं. शून्याच्या उजवीकडे जे नंबर्स असतात त्यांना धनपूर्णांक संख्या आपण म्हणतो आणि ह्या शून्याच्या डाव्या बाजूला जे आहेत ह्या सर्व संख्यांना आपण कसले रे, तर ऋणसंख्या असं म्हटलं जातं. क्लिअर आहे. म्हणजे 2 प्रकार पडतात पूर्णांक संख्येचे, एक धनपूर्णांक आणि एक ऋणपूर्णांक. पण लक्षात ठेवा हा जो 0 जो नंबर आहे, 0 ही संख्या लक्षात ठेवा धनही नाही आणि ऋणही नाही आहे. ती पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्हमध्ये पण येत नाही. म्हणजेच काही न्यूट्रल आपल्याला नंबर तुम्ही ऐकलं असेल, न्यूट्रल सोल्युशन, उदासीन ज्याला म्हणतो आपण, म्हणजेच ज्याच्यावरती कोणताही भार नाही, म्हणजेच ती पॉझिटिव्ह पण नाही आहे आणि निगेटिव्ह पण नाही आहे. म्हणजेच इंटिजर्स म्हणतो आपण, पॉझिटिव्ह इंटिजर्स आणि निगेटिव्ह. 0 ही लक्षात ठेवा ना पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे. त्यामुळे ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि संख्येच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं, जेवढे काही संख्येचे प्रकार आहेत लक्षात ठेवा त्या सर्व संख्येच्या प्रकारावरती फक्त आणि फक्त पोलीस भरतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. याच्यावरती तुम्हाला SSC GD किंवा MPSCमध्ये कधीही तुम्हाला ह्यावरती प्रश्न विचारला जाणार नाही. विचारले जातील ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीमध्ये, म्हणजेच ते या प्रकारचे प्रश्न असतात. म्हणजे काय, चुकीचं विधान ओळखा, बरोबर विधान ओळखा असे, आणि हे प्रश्न पडले देखील आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला लिहिलं जाईल की 0 ही धनसंख्या आहे किंवा धनपूर्णांक संख्या आहे. लक्षात ठेवा हे चुकीचं आहे, कारण ती धन पण नाही आणि ऋण पण नाही आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं पूर्णांकाची लाईन तुम्ही ड्रॉ करू शकताय. 0च्या राईट साईडला धनपूर्णांक पॉझिटिव्ह नंबर्स, डाव्या बाजूला निगेटिव्ह नंबर्स असतात. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रकार आता बघायचा आपल्याला तो म्हणजे कुठला असणार आहे, तर तो आहे आपला संयुक्त संख्या. ठीक आहे, आणि जसं तुम्हाला आत्ता म्हणलं की हे जे शेवटचे आता सेकंडलाइज्ड टाईप आहे आपला हा, तर हे ज्या हा देखील टाईप जो आहे तो पोलीस भरतीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून महत्त्वाचा आहे. ह्याचा कुठेही तुम्हाला SSC GDला किंवा MPSCसाठी उपयोग होणार नाही. पण माहीत असावं, एक डिटेल नॉलेज तुम्हाला सगळ्या गोष्टीचं संख्येच्या प्रकाराचं येऊ शकते. संयुक्त संख्या, ठीक आहे, व्याख्या तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय लिहिले बघा, ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त अवयव पडतात त्या सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजेच काय, अशी कुठली पण संख्या ज्याचे जर तुम्ही अवयव पाडले ते काय रे, 2 पेक्षा जास्त अवयव पडायला पाहिजेत. जर ते पडत असतील तर त्या सगळ्या संख्यांना काय म्हणतो आपण, संयुक्त संख्या असे म्हटले जाते. मग आता अवयव हा शब्द तिथं एक नवीन आहे बघा. तर अवयव या शब्दाचा अर्थ किंवा जर माहीत नसेल तुम्हाला तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करू शकताय. अवयवचा अर्थ जो आहे तर तो तुम्हाला कसल्या संख्या शोधायच्या असतात, तर भाग जाणाऱ्या संख्या.
ठीक आहे. अवयव म्हणजे एका कुठली पण संख्या दिली जाईल आणि त्या संख्येचे जर तुम्हाला अवयव काढायला लावले तर कसल्या संख्या शोधायच्या त्या तुम्हाला त्या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या, तेच म्हणजे काय असतात त्या संख्येचे अवयव. मग आता एक्झाम्पलसाठी घेतलं जर समजा पहिला नंबर घेतला आपण 4, ठीक आहे. मग 4चे जे अवयव लिहायचे आहेत म्हणजे 4ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो त्यामधल्या सगळ्यात पहिला जर बघितला तुम्ही तर हा 1 हा नंबर, ठीक आहे. 4ला 1 नंतर 100% भाग जातच असतोय. त्यानंतर दुसरा नंबर जर बघितला तर 4ला 2 पण भाग जातोय, 2च्या पाड्यात आहे. आणि शेवटचा जो नंबर आहे तो कुठला रे आहे तर 4 आहे. म्हणजेच 4 ह्या संख्येचे किती अवयव पडले तर 3 अवयव पडले. डेफिनेशन तुमच्या स्क्रीनवरती काय तिथे लिहिले तर 2पेक्षा जास्त अवयव पडले पाहिजेत. मग 2पेक्षा जास्त अवयव पडतात त्यामुळे ही जी 4 ही संख्या जी आहे ती काय आहे तर संयुक्त संख्या आहे. क्लिअर आहे. तर 2पेक्षा जास्त अवयव पडले तर त्याला काय म्हणतो आपण संयुक्त संख्या. मग त्याच पद्धतीने जर समजा तुम्ही अजून एक 6 एक नंबर घेतला, पहिला अवयव 1 तर आहे, परत 2 व्यतिरिक्त 6, 3 1 आहे आणि 6 1 आहे. 2पेक्षा जास्त अवयव पडले त्यामुळे ही देखील संयुक्त संख्या आहे. म्हणजेच आणि या पद्धतीने जर तुम्ही पुढे गेला तर 6 असेल, त्यानंतर 8 मिळतो, 9 मिळतो, 10, 12, 14, 15 अशा ह्या संख्या काय होत जातील तुमच्या वाढत जातील आणि त्या सगळ्या कॅटेगरी कुठल्या येतात तर संयुक्त संख्येच्या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे थोडक्यात काय तर लक्षात ठेवा ती मूळ संख्या फक्त नसावी, ठीक आहे. म्हणजेच मूळ संख्या कधीही संयुक्त असू शकत नाही, कारण कोणत्याही मूळ संख्येचे 2च अवयव पडतात, 1 आणि ती स्वतः. त्यामुळे 2पेक्षा जास्त लागतात, त्यामुळे ह्या सगळ्या संख्या येतील. आणि ज्या येणार नाहीत त्या ह्या असतील 5, 7, 11, 13 ह्या सगळ्या संख्या लक्षात ठेवा संयुक्त संख्येच्या कॅटेगरीमध्ये येत नाहीत. आणि कारण काय कारण त्याचे 2पेक्षा जास्त अवयवच पडत नाही, ठीक आहे. आणि लास्ट प्रकार आता आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे कुठला तर जोडमूळ संख्या, ठीक आहे. कुठला प्रकार असेल शेवटचा जोडमूळ संख्या. त्याची डेफिनेशन तुमच्या स्क्रीनवरती आहे, एकदा वाचून घेऊ शकता की कशाला जोडमूळ संख्या म्हणायचं. म्हणजे शब्दातच आहे ते जोड, म्हणजेच काय जोडी असली पाहिजे त्या 2 संख्येची. मग डेफिनेशन तुमच्या समोर आहे काय क्रमागत 2 मूळ संख्यांच्या मध्ये एकच संयुक्त संख्या असेल तर त्या संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हटले जाते. क्लिअर आहे. काय तर 2 क्रमागत संख्यांची जोडी पाहिजे तुम्हाला, क्रमागत मूळ संख्येची जोडी. मग जर तुम्ही 1 ते 10 मध्ये जर मोजायला लागला तर 1 ते 10 मध्ये तुमचा एक नंबर मिळतो तुम्हाला कुठला आहे तर तो ही एक जोडी मिळते आपल्याला बघा कुठली 3 आणि 5. मग कंडिशननुसार काय सांगितले तिथं 2 क्रमागत मूळ संख्या पाहिजेत, आहेत बघा 3 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे, क्रमागत पण आहेत. आणि यांच्यामध्ये जो नंबर असला पाहिजे हा एकच संयुक्त संख्या पाहिजे. मग आता 3 आणि 5च्या मध्ये कोण येतो रे तर 4 येते. आणि 4 आत्ताच आपण चेक केलं, 4 ही कशी संख्या आहे तर संयुक्त संख्या आहे. मग त्या बेसिसनं ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, जी व्याख्या आपण लिहिलेली आहे. मग त्याचा अर्थ काय झाला तर आपल्याला पहिली जोडी मिळाली कुठली तर 3 आणि 5. ही काय रे जोडमूळ संख्येची जोड आहे. त्यानंतर पुढचं जर बघितला तुम्ही तर 5 आणि 7 आणि 5 7च्या मध्ये जर बघितला तर लक्षात ठेवा 6 हा नंबर मिळतो, ठीक आहे. मग त्यानुसार 6 संयुक्त पण आहे जसं मग अशी बघितलं आपण. मग ही एक जोडी मिळाली तुम्हाला कुठली तर 5 आणि 7, ठीक आहे. पुढची जोडी जर बघितली तर ती कुठली असते तर 11 13, ठीक आहे. 11 13च्या मध्ये कुठला नंबर येतो तर एकच येतोय तो 12, ठीक आहे. मग त्यानुसार ही एक नंबर जोडी मिळाली. त्यानंतर बघा 17 19, 17 19च्या मध्ये जर बघितला तुम्ही 18 हा नंबर मिळतो आपल्याला. आणि 17 आणि 19 दोन्ही नंबर काहीतरी तर मूळ संख्येचे नंबर्स आहेत. मग ही एक जोडी झाली. त्यानंतर तसं पुढं जर आम्ही काउंटिंग करत गेला तुम्ही तर तो आपल्याला 41 43 मिळतो. आणि पुढं तसं काउंटिंग करत गेला तर अशा तुम्हाला ह्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या मिळतील. क्लिअर आहे. अशी म्हणजेच काय क्रमागत देखील असल्या पाहिजेत आणि दोघांच्या मध्ये एकच संयुक्त संख्या असली पाहिजे. त्याच जोडीला आपण कसले म्हणतो तर जोडमूळ संख्या असे म्हणतो. क्लिअर आहे. आणि टोटल जर पुढचं एक वाक्य तुमच्या स्क्रीनवरती आहे 1 ते 100 मध्ये जर टोटल काउंटिंग केलं तुम्ही 1 ते 100 मध्ये अशा आपल्याला 8 जोड्या मिळतात, ठीक आहे. किती 1 ते 100 मध्ये 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या तुम्हाला मिळतील. मग आपल्याला हिथं आत्ताच ऑलरेडी 4 मिळाले आहेत, 4 फक्त तुम्हाला शोधायचे आहेत. ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे लिहायच्या आहेत. आणि 41 त्याची अजून एक सांगितली 5 झाल्या तिथं 3 जोड्या फक्त तुम्हाला शोधायचे आहेत ज्यांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या असली पाहिजे.
क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने एवढे सगळे जे आहेत ते आपल्याला काय रे संख्येचे प्रकार आपल्याला आहेत टोटल ह्या सिलेबसच्या ह्याच्यामध्ये. आणि तसं तुम्हाला म्हटलं की या टॉपिकवरती किंवा संख्या किंवा संख्येचा प्रकार याच्यावरती जर प्रश्न कुणाला विचारला जात असेल तर तो फक्त आणि फक्त पोलीस भरतीमध्येच प्रश्न विचारले जातील. आणि खास करून जास्तीत जास्त मूळ संख्येवरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात. आणि त्यानंतर सम आणि विषम संख्येवरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजे तो एक चार्ट किंवा तो डाटा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये एंटर करायचा आहे. म्हणजे हा प्रश्न संख्ये बेरीज वजाबाकीमध्ये तुम्हाला विचारला जातो किंवा गुणाकारामध्ये. तर तो प्रश्न कसा असतो त्यासाठी काय करा की सम आणि विषम अशा पद्धतीनं तुम्ही टेबल करू शकताय. इथं सम संख्या लिहू शकताय, इथं विषम संख्या असा टेबल लिहा. आणि इथं सुरुवात जी आहे ती कुठली आपल्याला पहिला 2 अंकी टाका, परत लिहू शकताय 3 अंकी, परत 4 अंकी आणि त्यानंतर 5 अंकी. ठीक आहे, 5, 6 कितीही घेऊ जाऊ शकता तुम्ही. पण सुरुवातीला लिहिताना एक 5 अंकीपर्यंत हा टेबल लिहू शकताय. म्हणजेच लिहायचं आहे कुठली आपल्याला तर सम आणि विषम संख्येच्या. सममध्ये परत 2 कॅटेगरी पडतात लक्षात ठेवा. सममध्ये पण लहान आणि मोठी संख्या येते, विषममध्ये पण लहान आणि मोठी संख्या येते. म्हणजेच आपल्याला इथं डाटा टेबल जो आहे तो लिहायचा आहे काय त्यामध्ये की समजा 2 अंकीचा विचार केला आपल्याला तर लिहायचं आहे काय तर सर्वात लहान 2 अंकी समसंख्या पहिल्यांदा लिहायची. जर प्रश्न विचारला सर्वात लहान 2 अंकी समसंख्या कोणती, मग सर्वात लहान म्हणला तर 2 अंकी सुरुवात होते आपली 10 पासून. 10, 11, 12, 13 असं जाते. मग त्यामध्ये 10 हा जो नंबर आहे तो सगळ्यात लहान पण आहे, तो काय रे तर सम देखील आहे. म्हणजेच सममध्ये आला 2 अंकीमध्ये तर सगळ्यात लहान कुठली मिळाली 10 हा नंबर आहे जो सगळ्यात लहान आहे. क्लिअर आहे. आणि 10 नंतर जर बघितला जसं तुम्हाला म्हटलं की 2 अंकीमध्ये जसं एक लहान पण असतो आणि एक मोठा पण असतो. मग 10 हा तर सगळ्यात लहान समसंख्येत झाला. आणि सर्वात मोठी म्हणला 2 अंकी सर्वात मोठी समसंख्या जर म्हटला तुम्ही तर ती कुठली असते रे तर ती आहे 98. ठीक आहे. तर ह्या अशा पद्धतीने ह्यात आपल्याला चार्ट काय करायचं आहे एंटर करायचं आहे. ठीक आहे. 2 अंकीमध्ये म्हणला सममध्ये 2 व्हॅल्यू लिहिल्या, एक अलीकडची आणि एक डावी आणि एक उजवी. डावी आपण इंडिकेट काय करायचे तर ती सगळ्यात लहान असेल, उजवीकडची सर्वात मोठी असणार. क्लिअर आहे. मग तसंच विषममध्ये येऊया. 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या जर म्हटला 10च्या पुढचीच घेतो आपण कुठल्याही तर ती आहे 11. आणि ऑब्लिक विषम संख्या 2 अंकी सर्वात मोठी ती कुठली मिळते आपल्याला 98च्या पुढची ती असणार आहे 99. क्लिअर आहे. मग अशा पद्धतीने फक्त आपल्याला हा पुढचा चार्ट डाटा आपल्याला इथं एंटर करायचा आहे. मग आता ह्या ज्यावेळी पहिल्या 2 मिळतील पुढचं शोधणं एकदम सोपं जातं. ते कसं बघा, आता 3 अंकीमध्ये जर आलो आपण तर 3 अंकी सर्वात लहान समसंख्या पाहिजे. 99च्याच पुढे या कोण मिळाला रे तो 100 मिळाला. 3 अंकी सर्वात लहान 100 मिळाली. 100च्या परत आता इथं बघा सगळ्यात मोठा पाहिजे, कारण लहान तर लिहिला सर्वात मोठा म्हटल्यानंतर ते 1000च्या आसपासचा असणार आहे. मग 1000च्या आसपास इथं बघा 98 होतं, त्याच्या मागं फक्त 9 लावा, तो कोण झाला तर 998. ही झाली 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या. तसंच इथं या विषम संख्येमध्ये 3 अंकी सर्वात 100च्या पुढे या तो कोण असणार आहे 101. सर्वात लहान मिळाली. सर्वात मोठी म्हणला तर सेम 99च्या मागं फक्त 9 लावा, किती झालं रे तर 999. ठीक आहे. अजून परत एकदा सांगतोय आपण हे नंबर्स कुठले लिहिलेत. 2 अंकी सर्वात डावीकडे लहान आहे, उजवीकडे सर्वात मोठे आहे सममध्ये. इथं पण 11 2 अंकी सर्वात लहान विषम, उजवीकडे सर्वात मोठी विषम. या पद्धतीने आपण काय करतोय संख्या लिहित आहे. 3 अंकी 4 अंकीमध्ये आला 999च्या पुढचा कोण असतो रे तर तो असतो 1000. सर्वात लहान 4 अंकी समसंख्या. सर्वात मोठीमध्ये आला जसं इथं म्हटलं तुम्हाला त्याच्या मागं अजून 9 लावा 9998. बरोबर. इथं 1000 मिळाले, इथं काय होणार आहे 1001. ही आली सर्वात लहान 4 अंकी विषम संख्या. मोठीमध्ये आला तर ह्याच्या मागं परत 9 लावा फक्त 9999. 5 अंकीमध्ये या 1000च्या पुढे या किंवा 9000च्याच पुढे आला तुम्ही तर तो कुठला असणार आहे तर 10000. बरोबर. सर्वात लहान 5 अंकी समसंख्या सर्वात मोठी सेम ह्याच्या मागं परत 9 लावा 99998. विषममध्ये आला सर्वात लहान तर 10001. ही असणार आहे माझी सर्वात लहान विषम संख्या 5 अंकी. मोठ्यामध्ये परत सेम ह्याच्या मागं 9 लावा 99999.
ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला पुढचं देखील काय होणार आहे, संख्या ज्या आहेत त्या आपल्या तयार होत जातील. त्यामुळे हे खास करून जे विद्यार्थी पोलीस भरतीचा अभ्यास करतात त्या सर्व विद्यार्थ्यांनी ही संख्या काय करायची त्या तुमच्या नोटबुकमध्ये नोट करायच्या आहेत. कारण ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न हमखास विचारला जातो. मग एक ह्यांची बेरीज विचारली जाईल. म्हणजेच काय प्रश्न कसा असतो बघा, इथं समजा काय तर दिलं 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आणि 4 अंकी सर्वात मोठी विषम संख्या यांची बेरीज करा. मग ह्या संख्या जर तुमच्या ऑलरेडी पाठ असतील किंवा ॲटलिस्ट त्यांचं कन्सेप्ट क्लिअर असेल की संख्या मिळतात काय किंवा कोणकोणते, त्यामुळे हे लगेच क्लिअर तुम्हाला होऊ शकते. 998 आणि 9999ची तुम्हाला काय करायचे, बेरीज करायचे. फरक विचारला वजाबाकी करू शकताय. म्हणजे जसा प्रश्न विचारला त्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला काय येते, तुम्हाला बेरीज वजाबाकी ते आहे ते तुम्ही लगेच करू शकताय. त्यासाठी प्रत्येक हा जो टेबल आहे किंवा संख्या ज्या आहेत तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काय करायच्या आहेत, मेन्शन करायच्या आहेत. तर आय होप की हा जो सगळा जो पार्ट आहे संख्यांचा तो तुमचा नक्कीच क्लिअर झाला असेल. नसेल तर पुन्हा एकदा सेशन बघा. कारण जसं तुम्हाला म्हटलं सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, शिकवणं किंवा शिकणं काम नसतं आपल्याला, तर त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे कुठली प्रॅक्टिस आणि रिव्हिजन. सर्वात महत्त्वाचं पहिलं रिव्हिजन झालं पाहिजे आणि तुम्हाला त्यानंतर त्याचं प्रॅक्टिस देखील करायचं आहे. कारण सुरुवातीला ही जी सवय तुम्हाला दररोज लागली तर तुमचं जे रुटीन आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं फॉलो करू शकता. आणि अंकगणित जर तुमचं खरंच वीक असेल, गणित हा विषय, तर त्याला स्ट्रॉंग करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं जे असणार आहे ते असेल तुमचं रिव्हिजन डे टू डे करा. दररोजचा 1 तास तुम्हाला रिव्हिजनसाठी दिला पाहिजे, तरच तुमचं मॅथ्स जे आहे ते चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होऊ शकतं. आणि सोबतच तुमचे पाढे देखील तोंडपाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. की तोंडपाठ म्हणण्यापेक्षा मी तर कॅल्क्युलेशनवरती जास्त तुमचा फोकस असला पाहिजे. कॅल्क्युलेशननुसार तुम्ही कशा पद्धतीने पॅडांचा सराव करू शकताय हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्यांचा एकंदरीत ज्यावेळी तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करशीला नक्कीच तुमचं मॅथ्स हा जो विषय आहे तो तुमचा चांगला होऊ शकतो. क्लिअर आहे. चला तर मग आजचं सेशन आपण इथंच राऊंडअप करायचं आहे. भेटणार आहोत आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये पुढील पॉईंट घेऊन, जो असणार आपला कुठला तर विभाज्यतेच्या कसोट्या आणि दुसरं महत्त्वाचं असेल तो कुठला तर चिन्हांचा वापर. म्हणजेच बेरीज करताना चिन्हांचा वापर कशा पद्धतीने केला जातो, प्लस मायनस काय असतं, मायनस काय असतं, तर ह्या सगळ्या सेशनचा आढावा आपण घेणार आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडीइंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.